कथा भक्ताचा अहंकार मोडणारे स्वामी. एक भक्त दररोज स्वामी समर्थांच्या दर्शनाला येत असे. तो अत्यंत श्रीमंत आणि अहंकारी होता. तो मोठ्या दानधर्मामुळे प्रसिद्ध होता, पण मनातून तो लोकांना कमी लेखायचा. त्याला वाटायचं, मी इतका श्रीमंत आहे, स्वामींनाही माझ्याशिवाय काही मिळणार नाही. एके दिवशी तो मोठ्या थाटामाटात स्वामींना भेटायला आला. त्याने सोन्याचं मोठं ताट आणलं आणि त्यात दागिने, पैशाचे ढीग ठेवून स्वामींना अर्पण केलं. सर्वजण पाहत होते. भक्ताला वाटलं, आज स्वामी मला खूप आशीर्वाद देतील, कारण मी इतकी मोठी भेट आणली आहे. त्यावर स्वामी समर्थ शांत बसले, काहीच बोलले नाहीत. भक्ताने पुन्हा विचारलं, स्वामी, हे दान तुम्हाला आवडलं का? स्वामी हसले आणि त्यावर त्यांनी उत्तर दिलं, हे सगळं तुझं आहे असं तुला वाटतं का? तुझ्या कष्टाने मिळवलं असं वाटतं का? तुझ्या जन्माआधी हे सोनं कुठे होतं आणि तुझ्या मृत्यूनंतर कुठे जाणार आहे? अहंकार करू नकोस, हे सर्व माझ्या इच्छेने आहे. यावर भक्ताला खूप लाज वाटली. तो स्वामींच्या चरणी पडून रडू लागला, स्वामी, माझा अहंकार मोडला, मला क्षमा करा. स्वामी म्हणाले, दान म्हणजे अहंकार वाढवण्यासाठी नसतो, दान म्हणजे सेवा आणि सेवा म्हणजे नम्रता. या कथेचा संदेश, संपत्ती ही तात्पुरती आहे, अहंकार टाळा, खरी सेवा ही अहंकाराशिवाय करावी, सर्व काही ईश्वराच्या इच्छेने चालतं. श्री स्वामी समर्थ.